नमस्कार. घरच्यांनी तिला सुनेऐवजी नोकराणी बनवलं. तिचा अपमान केला. पण त्याच गरीब सुनेने एक दिवस अशी उंच भरारी घेतली, की ज्यांनी तिला कमी लेखलं होतं, तेच तिच्यासमोर हात जोडून उभे राहिले. अखेर असं काय घडलं? ही प्रेरणादायी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. माझं नाव रोहित आहे. माझं शिक्षण पूर्ण होऊन अनेक वर्ष झाली होती. पण आजपर्यंत मला अशी कोणतीही नोकरी मिळाली नव्हती, ज्यामुळे माझं आयुष्य व्यवस्थित चालेल. जिथेही नोकरीची माहिती मिळायची, तिथे मी माझा रिझ्यूम घेऊन पोहोचायचो. प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये पूर्ण मेहनतीने उत्तरं द्यायचो. पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणामुळे माझी निवड होत नव्हती. कधी अनुभव कमी असल्याचं सांगितलं जायचं, तर कधी दुसऱ्या कोणाची निवड व्हायची. हळूहळू मी आशा सोडायला लागलो होतो. पण घर चालवण्यासाठी जे काही छोटं मोठं काम मिळेल, ते मी कोणतीही लाज न बाळगता करायचो. कधी एखाद्या दुकानात हिशेब किताब पाहायचो, कधी गोदामात काम करायचो, तर कधी एखाद्या ऑफिसमध्ये काही दिवसांसाठी तात्पुरतं काम मिळालं तर तेही करायचो. जेवढे पैसे मिळायचे त्यातून घरचे छोटे मोठे खर्च भागवण्याचा प्रयत्न करायचो. माझ्या कुटुंबात माझी आई, माझी धाकटी बहीण आणि एक धाकटा भाऊ होता. माझे बाबा अनेक वर्षांपूर्वी या जगातून गेले होते. त्यामुळे घरची सर्व जबाबदारी कशीबशी आम्ही सगळे मिळून पार पाडत होतो. माझा धाकटा भाऊ आर्यन होता. तो अभ्यासात सुरुवातीपासूनच खूप हुशार होता. त्याने खूप मेहनत केली आणि बँकेची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे PO म्हणून नोकरी मिळवली. त्याचा पगारही खूप चांगला होता आणि नोकरीही कायमस्वरूपी होती. त्यामुळे घरात त्याचा खूप मान होता. आई प्रत्येकाला अभिमानाने सांगायची की माझा मुलगा बँकेत अधिकारी आहे. हळूहळू त्याच्यासाठी लग्नाचे संबंध येऊ लागले आणि काही काळातच त्याचं लग्न झालं. त्याच्या पत्नीचं नाव प्रिया होतं. तीही त्याच बँकेत क्लार्क म्हणून काम करत होती. दोघांचीही नोकरी चांगली होती आणि कमाईही चांगली होती. त्यामुळे घरात त्यांच्या प्रत्येक बोलण्याला खूप महत्त्व दिलं जायचं. आई त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गरजेची काळजी घ्यायची. त्यांना काही आवडलं तर ते लगेच आणून दिलं जायचं. कुठे फिरायला जायचं म्हटलं की आई स्वतः आनंदाने त्यांना पाठवायची. मी हे सगळं पाहून बाहेरून हसून द्यायचो, पण आतून मला खूप दुःख व्हायचं. कारण मीही तर या घरातलाच मुलगा होतो. मीही कधी घराकडे पाठ फिरवली नव्हती. जेवढं शक्य होतं तेवढी मदत करायचं, पण माझ्या वाट्याला कधी तो मान मिळाला नव्हता, जो एका मोठ्या मुलाला मिळायला हवा होता. अनेकदा असं व्हायचं की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून थकून घरी परतायचो, पण कोणालाही विचारण्याची फुरसत नसायची की रोहित, तू जेवलास का? तुझा दिवस कसा गेला? तर दुसरीकडे माझा धाकटा भाऊ ऑफिसमधून थोडासा थकून आला तरी आई लगेच त्याच्यासाठी चहा बनवायची, त्याला आवडणारं जेवण बनवायची आणि वारंवार विचारायची की बाळा, तुझी तब्येत तर बिघडली नाही ना? प्रिया घरात आल्यापासून सगळ्यांची लाडकी बनली होती, कारण तीही चांगली नोकरी करत होती. आई नेहमी तिची स्तुती करायची आणि म्हणायची की नशीबवान लोकांनाच अशी सून मिळते. मी त्यांच्या सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकत राहायचो. प्रियाबद्दल मला काही तक्रार नव्हती, कारण तिने माझ्याशी कधीही वाईट वागणूक दिली नव्हती. पण मला हे नक्की जाणवायचं की या घरात माणसाची किंमत त्याच्या प्रेमावर किंवा मेहनतीवर नाही, तर त्याच्या कमाईवर ठरते. अनेकदा रात्री माझ्या खोलीत एकटा बसून मी विचार करायचो की खरंच माझी काहीच किंमत नाही का? फक्त एवढ्याच कारणामुळे की माझी नोकरी चांगली नाही, म्हणून मी या घरात कोणत्याही आदराचं पात्रही नाही? हे प्रश्न मला रोज आतून मोडून टाकायचे. पण तरीही मी कधी हार मानली नाही. मी दररोज सकाळी पुन्हा नव्या आशेने घराबाहेर पडायचो आणि विचार करायचो की कदाचित आज माझं नशीब बदलेल. कदाचित आज मलाही अशी नोकरी मिळेल की एक दिवस आई माझ्यावर तसाच अभिमान व्यक्त करेल, जसा आज ती माझ्या धाकट्या भावावर करते. एक दिवस मी इंटरव्ह्यूसाठी जात होतो, तेव्हा मी पाहिलं की एक वृद्ध स्त्री रस्त्याच्या कडेला बसलेली होती. त्यांचा श्वास फार वेगाने चालला होता. मी नीट पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते आमच्याच गल्लीत राहतात. त्यांचं घर आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर होतं. मी त्यांना लहानपणापासून ओळखत होतो.
त्या खूप गरीब होत्या. खेळण्यांची एक छोटीशी टोपली विकून त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. त्यांच्या कुटुंबात फक्त त्यांची एकच मुलगी होती. तिचं नाव स्नेहा होतं. त्या दिवशी बहुधा प्रचंड उकाड्यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. त्या रस्त्याच्या कडेला बसून जोरजोरात धापा टाकत होते. मी लगेच त्यांच्या जवळ गेलो आणि घाबरून म्हणालो की मावशी, काय झालं? तुम्ही ठीक तर आहात ना? त्यांनी फार कष्टाने माझ्याकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणाल्या की बाळा, काही नाही, फक्त खूप तहान लागली आहे. जर थोडंसं पाणी मिळालं तर कदाचित बरं वाटेल. मी एक क्षणही न थांबता जवळच्या दुकानातून पाण्याची बाटली आणायला गेलो. पण जेव्हा मी परत आलो तेव्हा त्या जमिनीवर पडलेल्या दिसल्या. माझी छाती धडधडू लागली. मी त्यांना उठवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांचं नाव घेऊन मोठ्याने हाक मारली, पण त्या काहीच प्रतिसाद देत नव्हत्या. मी आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांकडे मदत मागितली आणि कसेबसे त्यांना घेऊन रुग्णालयात पोचलो. संपूर्ण रस्ताभर मी त्यांना म्हणत होतो की मावशी, धीर धरा, आता डॉक्टर तपासतील, सगळं ठीक होईल. पण बहुधा नियतीने काही वेगळंच ठरवलं होतं. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि माझ्या समोर येऊन म्हणाले की आम्हाला खूप वाईट वाटतं, पण आता खूप उशीर झाला आहे. प्रचंड उकाडा आणि उन्हात बराच वेळ राहिल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्याच वेळी त्यांचं निधन झालं. हे ऐकताच मला वाटलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला स्वतःचाच खूप राग आला. काश मी काही मिनिटं आधी पोचलो असतो तर कदाचित त्यांना वाचवता आलं असतं, पण आता काहीच करता येणार नव्हतं. जड अंतकरणाने मी त्यांना घेऊन त्यांच्या घरी गेले. स्नेहाने जशी आपल्या आईला त्या अवस्थेत पाहिलं तशी ती मोठमोठ्याने रडू लागली. आई, तू मला एकटी सोडून कशी निघून गेलीस? आत्ताच तर मी तुझ्यासाठी जेवण बनवत होते. तू तर म्हणाली होतीस की लवकर परत येईन. आई, उठ ना, बघ मी इथे आहे, मला सोडून जाऊ नकोस. तिच्या किंकाळ्या ऐकून संपूर्ण गल्लीतील लोक गोळा झाले. आजूबाजूच्या स्त्रियांनी तिला सावरलं, पण तिचं रडणं थांबण्याचं नावच घेत नव्हतं. त्याच दिवशी गल्लीतील लोकांच्या मदतीने तिच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता स्नेहा या जगात पूर्णपणे एकटी पडली होती. तिच्या जवळ ना कोणते नातेवाईक होते, ना तिला आधार देणारं कोणी आपलं माणूस होतं. शेजारी राहणाऱ्या एका वृद्धाने मला सांगितलं की आता तिचा आधार बनणारा कोणीही उरलेला नाही. हे ऐकून माझं मन भरून आलं. मी खिशात हात घातला तर पाहिलं की माझ्याजवळ फक्त थोडेच पैसे शिल्लक होते. त्याच पैशातून मी थोडंसं रेशन खरेदी केलं आणि तिच्या घरी जाऊन ठेवलं. मी तिला म्हणालो की तुम्ही काळजी करू नका, जेवढी माझ्याकडून मदत होईल तेवढी मी नक्की करेन. तिने डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाली की तुमचे खूप खूप आभार. आज तुम्ही आला नसता तर कदाचित मला काहीच सुचलं नसतं की मी काय करू. तिच्या डोळ्यात दुःख होतं, पण तिच्या चेहऱ्यावर एक निरागसपणा होता ज्याने माझ्या मनाला स्पर्श केला. मी घरी परतलो आणि आईला सगळी हकीकत सांगितली. पण आईने माझं बोलणं ऐकून म्हटलं की तुला स्वतःच्या आयुष्याची काही काळजी आहे की नाही? आज इंटरव्ह्यू होता, तोही सोडून दिलास. असं प्रत्येकावर दया करत बसलास तर आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकणार नाहीस. आईचं बोलणं ऐकून मला खूप दुःख झालं, पण मी शांतपणे माझ्या खोलीत निघून गेलो. त्या रात्री मला झोपच लागली नाही. वारंवार स्नेहाचा उदास चेहरा आणि तिच्या डोळ्यातील अश्रू माझ्या डोळ्यांसमोर येत होते. सकाळ झाली तसं मी पुन्हा तिच्या घरी पोचलो. मी विचारलं की तुम्ही ठीक आहात का? तिने हलकसं हसत उत्तर दिलं की हो, मी ठीक आहे. मग आम्ही बराच वेळ बसून गप्पा मारत होतो. त्याच वेळी मी मनाशी ठरवलं की मी तिच्याशी लग्न करेन. मला तिच्या सौंदर्यापेक्षा तिचं सरळ आणि स्वच्छ मन जास्त आवडलं होतं. ती खूप निरागस होती आणि तिच्या डोळ्यात कोणताही लोभ नव्हता. मी घरी आलो आणि आईला स्पष्टपणे सांगितलं की आई, मला स्नेहा आवडते, मला तिच्याशी लग्न करायचं आहे. ती या जगात पूर्णपणे एकटी आहे. मी तिची साथ दिली तर तिचं आयुष्यही सावरू शकेल. माझं बोलणं ऐकताच आईचा राग अनावर झाला. ती म्हणाली की तू वेडा झाला आहेस का? एका गरीब मुलीला या घराची सून म्हणून मी कधीच स्वीकारणार नाही. तुझ्या धाकट्या भावाच्या बायकोकडे बघ, किती शिकलेली आहे,
बँकेत नोकरी करते. मी तुझ्यासाठीही एखाद्या चांगल्या घरची मुलगी शोधेन. तू आमच्या घराण्याची बदनामी करू इच्छितोस का? पण मी आईला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की माणसाची ओळख त्याच्या पैशाने नाही तर त्याच्या संस्कारांनी होते. तरीही तिने माझं एकही ऐकलं नाही. तेव्हा मी निर्णय घेतला की आता मी स्नेहाशी कोर्ट मॅरेज करेन. मी तिच्याकडे गेलो आणि मनातली गोष्ट तिला सांगितली. सुरुवातीला ती खूप घाबरली. ती म्हणाली की तुमच्या घरचे या नात्याला कधीच मान्यता देणार नाही असंच मला वाटतं. माझ्यामुळे तुमच्या घरात वाद व्हावा अशी माझी इच्छा नाही. मी तिचा हात धरून म्हणालो की तू माझी काळजी करू नको. मी सगळं सांभाळेन. आधी आपण लग्न करू. नंतर हळूहळू सगळं ठीक होईल. माझं बोलणं ऐकून तिने थोडा वेळ विचार केला आणि शेवटी होकार दिला. मग मी तिला सोबत कोर्टात नेलं. तिथे मी माझ्या 2 जिवलग मित्रांनाही बोलावलं होतं जे आमच्या लग्नाचे साक्षीदार होणार होते. आम्ही सर्व आवश्यक कागदपत्र जमा केली. अधिकाऱ्यांनी आम्हा दोघांना वेगवेगळं विचारलं की आम्ही आमच्या इच्छेने कोणत्याही दबावाशिवाय लग्न करत आहोत का. आम्ही होकार दिला. त्यानंतर आम्ही रजिस्टरवर सही केली. माझ्या दोन्ही मित्रांनी साक्षीदार म्हणून सही केली आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आमचं कोर्ट मॅरेज झालं. त्या क्षणी स्नेहाने हलकसं हसत माझा हात धरला. तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच आनंद दिसत होता. पण आम्हा दोघांनाही माहीत होतं की खरी परीक्षा अजून बाकी होती. आता आम्हाला घरी जाऊन कुटुंबियांना सगळं सांगायचं होतं. रस्ताभर स्नेहा वारंवार मला विचारत होती की जर तुमच्या आईने मला स्वीकारण्यास नकार दिला तर. मी तिला विश्वास दिला की काहीही झालं तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. मग आम्ही दोघं घरी पोचलो. संपूर्ण रस्ताभर स्नेहा अगदी शांत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंदही होता आणि भीतीही. कारण तिला माहीत होतं की आता आमच्या लग्नाची सर्वात मोठी परीक्षा सुरू होणार होती. जसं आम्ही घराबाहेर पोचलो तसं मी खोल श्वास घेतला आणि डोरबेल वाजवली. काही क्षणातच आमच्या नोकराणीने दार उघडलं. तिने आधी मला पाहिलं, मग स्नेहाकडे पाहिलं. तिची नजर जशी स्नेहाच्या भांगात भरलेल्या कुंकुवाकडे आणि गळ्यातील मंगळसूत्राकडे गेली तशी ती एक क्षण स्तब्ध झाली. पण काहीही न बोलता ती बाजूला सरकली आणि आम्हाला आत येऊ दिलं. आम्ही दोघं हळूहळू हॉलकडे वळलो. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी मोठ्याने आवाज दिला, आई, सगळेजण हॉलमध्ये या. मला तुम्हा सगळ्यांशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. माझा आवाज ऐकून घरातील सगळेजण आपापल्या खोल्यातून बाहेर आले. आई सोफ्यावर बसली. माझा धाकटा भाऊही उभा राहून आमच्याकडे पाहत होता. सगळ्यांची नजर वारंवार स्नेहाकडे जात होती. कारण कोणाला समजत नव्हतं की ही मुलगी कोण आहे. मी हिम्मत करून म्हणालो की आई, आज मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. मी स्नेहाशी लग्न केलं आहे. हे ऐकताच संपूर्ण हॉलमध्ये अशी शांतता पसरली की जणू वेळच थांबली होती. काही क्षण कोणाच्याही तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. मग आई अचानक रागाने उठली आणि भराभर माझ्या जवळ येऊन म्हणाली की तुझी एवढी हिंमतच कशी झाली की तू आमच्या विरोधात जाऊन लग्न केलंस. अखेर या मुलीने तुझ्यावर अशी कोणती जादू केली की तुला आईची इज्जतही दिसली नाही. आम्ही तुला इतकी वर्ष मोठं केलं आणि बदल्यात तू आम्हाला हे दिवस दाखवलेस. मी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत राहिलो. तेवढ्यात प्रियाही पुढे आली आणि टोमणा मारत म्हणाली की रोहित भाऊ, तुम्ही हे काय केलं? अखेर ही कोण गरीब मुलगी तुम्ही आपल्या घरात आणली? तुम्हाला आपल्या घराण्याची इज्जत आणि स्टेटसचा अजिबात विचार आला नाही का? ही मुलगी आपल्यासारख्या उच्च कुटुंबात कशी राहणार? तिला मोठ्या घरातील रीतिरिवाज माहीत नसतील. लोक काय म्हणतील? एवढ्या मोठ्या घरात कशी सून आली आहे? तिचं बोलणं ऐकून स्नेहाने लाजेने मान खाली घातली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले, पण तिने एक शब्द उच्चारला नाही. तेवढ्यात माझा धाकटा भाऊ हसत म्हणाला की भाऊ, आधी स्वतःचा खर्च तरी उचला. अजूनही घरच्यांच्या पैशावर जगत आहात आणि आता आणखी एक जबाबदारी घेऊन आला. आता हिची जबाबदारी ही आम्हीच उचलायची का? त्यांचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं. पण मी स्वतःला सावरलं आणि शांतपणे म्हणालो की मला माहीत आहे की अजून मला नोकरी मिळालेली नाही, पण मी सतत प्रयत्न करत आहे.
मला विश्वास आहे की लवकरच मला नोकरी मिळेल. मला कोणावरही ओझं बनून राहायचं नाही. फक्त काही दिवसांची साथ हवी आहे. त्यानंतर मी स्वतंत्र घर करून राहील. मी आईकडे पाहत म्हणालो की आई, मी तुझ्याकडे फक्त एवढीच विनंती करतो की आम्हाला राहण्यासाठी घरातील एखादी छोटीशी खोली दे. जोपर्यंत मला नोकरी मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथे राहू. त्यानंतर मी तुला कधीच त्रास देणार नाही. आई काही वेळ माझ्याकडे नुसतीच पाहत राहील. मग रागाने म्हणाली की ठीक आहे, जर तुला त्याच मुलीबरोबर राहायचं असेल तर राहा, पण या घरात तुझ्यासाठी कोणताही मान उरलेला नाही. स्टोर रूमच्या शेजारी जी छोटीशी खोली आहे तिथे तुम्ही दोघं राहू शकता. त्यापेक्षा जास्त कशाचीही अपेक्षा करू नका. तिचं बोलणं ऐकून मला खूप दुःख झालं, पण निदान डोक्यावर छप्पर तरी मिळालं होतं. मी स्नेहाकडे पाहून हळूच म्हणालो की चल, आपण तिथे राहू. आम्ही दोघांनी आमचं सामान घेतलं आणि त्या छोट्याशा खोलीकडे निघालो. खोलीचा दरवाजा उघडला तर आत सर्वत्र धूळ साचली होती. एक जुना तुटका पलंग होता. एका कोपऱ्यात जुनी कपाट होती आणि छतावरील पंखा अगदी हळूहळू फिरत होता. खोलीत प्रकाशही नीट येत नव्हता. तरीही मी हसत स्नेहाला म्हणालो की काही हरकत नाही. आज आपल्याजवळ छोटी खोली आहे, पण एक दिवस आपलंही मोठं घर असेल. स्नेहाने माझ्याकडे पाहिलं, पण तिचे अश्रू थांबत नव्हते. ती शांतपणे पलंगावर बसली आणि रडू लागली. मी तिच्या जवळ बसलो, तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो की मला माफ कर. लग्नानंतर तुला आनंद देण्याचं मी वचन दिलं होतं, पण पहिल्याच दिवशी तुला एवढं सगळं सहन करावं लागत आहे. ती रडत म्हणाली की असं म्हणू नका. मला मोठ्या घराची किंवा महागड्या वस्तूंची गरज नाही. मला फक्त तुमची साथ हवी आहे. पण मला दुःख याचं वाटतं की माझ्यामुळे तुमची आई तुमच्यावर नाराज झाली. मी तिचे अश्रू पुसले आणि म्हणालो की तू स्वतःला कधीही दोष देऊ नकोस. जे झालं तो माझा निर्णय होता आणि माझ्या त्या निर्णयाचा मला कधीही पश्चाताप होणार नाही. मी तुला प्रत्येक परिस्थितीत आनंदी ठेवे. त्यासाठी मला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल. मग मी तिच्यासाठी स्वयंपाकघरातून पाणी आणलं. तिने पाणी प्यायलं, पण तिचे डोळे अजूनही लाल झाले होते. मी तिला समजावत म्हणालो की आज जे लोक आपल्याला टोमणे मारत आहेत, एक दिवस तेच लोक आपल्यावर अभिमान व्यक्त करतील. फक्त आपण हिंमत हारायची नाही. माझं बोलणं ऐकून तिने हलकेच मान डोलावली. मग आम्ही दोघांनी मिळून त्या छोट्याशा खोलीची स्वच्छता करायला सुरुवात केली. मी झाडू लावला, तिने जुन्या वस्तू बाजूला ठेवल्या. मग आम्ही मिळून ती खोली राहण्यायोग्य बनवली. त्यावेळी आमच्याजवळ फारसं सामानही नव्हतं. फक्त एक छोटीशी बॅग आणि काही कपडे होते. तरीही आम्ही दोघांनी त्या खोलीलाच आमचं घर मानलं. संध्याकाळ झाली तेव्हा नोकराणी चोरून आमच्या खोलीत आली आणि म्हणाली की भाऊ, मी तुमच्यासाठी थोडंसं जेवण आणलं आहे. मालकिनीने सांगितलं आहे की आजपासून तुमचं जेवण वेगळं बनवायचं, पण मला तुमची दया आली म्हणून हे जेवण घेऊन आले. तिचं बोलणं ऐकून मी तिचे आभार मानले आणि जेवण आत ठेवलं. जेवण अगदी साधं होतं, पण त्यावेळी ते आमच्यासाठी मेजवानीपेक्षा कमी नव्हतं. मी आणि स्नेहाने एकाच ताटात जेवण केलं. जेवताना मी पाहिलं की स्नेहा वारंवार माझ्याकडे पाहत होती. मी हसून विचारलं की काय झालं. ती हलकसं हसत म्हणाली की पहिल्यांदाच कोणीतरी मला इतकं आपलंसं वाटलं. माझ्याजवळ देण्यासारखं काहीही नाही, तरीही तुम्ही मला तुमचं नाव आणि साथ दिली. तिचं बोलणं ऐकून मी म्हणालो की मला बदल्यात काहीच नको आहे. फक्त एवढंच वचन दे की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी तू कधीच माझी साथ सोडणार नाहीस. तिने लगेच तिचा हात माझ्या हातावर ठेवला आणि म्हणाली की मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमची साथ निभावे. त्या रात्री आम्ही दोघं त्या छोट्याशा खोलीत कोणतीही तक्रार न करता झोपलो. पण आमच्या दोघांच्याही मनात एकच स्वप्न होतं की एक दिवस मेहनत करून आपलं नशीब बदलेल आणि ज्या घरात आज आमचा अपमान होत आहे त्याच घरात एक दिवस आम्ही स्वतःची इज्जत आणि ओळख निर्माण करून दाखवू. हळूहळू घरातील वातावरण आणखी बिघडू लागलं. आई, प्रिया आणि माझी धाकटी बहीण या तिघींच्या मनात स्नेहाबद्दल आधीपासूनच द्वेष भरलेला होता. म्हणून एक दिवस तिघींनी मिळून एक नवी चाल खेळण्याचा निर्णय घेतला. दुपारची वेळ होती. सगळेजण हॉलमध्ये बसले होते. तेव्हा प्रियाने आईला म्हटलं की आई, मी एक गोष्ट सांगू का? आपण दर महिन्याला नोकराणीवर एवढे पैसे का खर्च करतो? आपल्या घरात एक मोफत नोकराणी आधीच आहे.
अखेर स्नेहा दिवसभर काय करते? ती गावातून आली आहे. घरचं काम तिला नक्कीच येत असेल. तिच्याकडून सगळं काम करून घ्या. आपले पैसेही वाचतील आणि तिलाही कळेल की मोठ्या घरात कसं राहायचं. आईला तर आधीपासूनच स्नेहा आवडत नव्हती. त्यामुळे तिने एक क्षणाचाही विचार न करता प्रियाचं म्हणणं मान्य केलं. दुसऱ्याच दिवशी नोकराणीला कामावरून काढून टाकलं आणि घरातील सगळं काम स्नेहावर सोपवलं. मला याबद्दल काहीच माहीत नव्हतं, कारण मी दररोज सकाळी नोकरीच्या शोधात घराबाहेर पडायचो आणि संध्याकाळी परत यायचो. माझ्या मागे बिचारा स्नेहावर खूप अन्याय होत होता. ती रोज सकाळी सर्वात आधी उठायची, संपूर्ण घरात झाडू पोछा करायची, मग स्वयंपाकघरात जाऊन सगळ्यांसाठी नाश्ता बनवायची. त्यानंतर भांडी घासायची, कपडे धुवायची, जेवण बनवायची, घराची स्वच्छता करायची आणि दिवसभर एक मिनिटही विश्रांती न घेता काम करत राहायची. पण तिच्या मेहनतीचं कौतुक करणं तर दूरच. उलट प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर तिला बोलणी खावी लागायची. जेवणात मीठ थोडं कमी झालं तरी बोलणी, चहा थोडा थंड झाला तरी बोलणी, एखादं काम 5 मिनिटं उशिरा झालं तरी सगळेजण मिळून तिला टोमणे मारायचे. पण स्नेहा कधीच कोणाशी वाद घालायची नाही. ती शांतपणे सगळं सहन करत राहायची, कारण तिला भीती वाटायची की तिने काही बोललं तर माझ्यात आणि घरच्यांमध्ये वाद होईल. संध्याकाळी जेव्हा मी घरी परत यायचो तेव्हा ती नेहमी हसत माझ्याकडे यायची आणि म्हणायची की सगळं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचे, कारण तिने कधीही तिच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल मला काहीच सांगितलं नव्हतं. काही दिवसांनी माझ्या मेहनतीला यश मिळालं. एक दिवस मी खूप आनंदाने घरी परतलो. माझ्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं. घरात आल्यावर मी आनंदाने सगळ्यांना हाक मारली, आई, सगळेजण इकडे या. मला तुम्हा सगळ्यांना एक चांगली बातमी सांगायची आहे. माझा आवाज ऐकून सगळेजण हॉलमध्ये आले. मी हसत म्हणालो की मला एका छोट्या खाजगी कंपनीत ऑफिस असिस्टंटची नोकरी मिळाली आहे. कंपनी फार मोठी नाही, पण काम चांगलं आहे आणि मला महिन्याला 20,000 रुपये पगार मिळणार आहे. मला वाटलं होतं की ही बातमी ऐकून घरचे सगळेजण आनंदी होते, पण स्नेहाशिवाय कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता. आई फक्त एवढंच म्हणाली की ठीक आहे, नोकरी मिळाली तर त्यात एवढं मोठं काय केलंस? आर्यन हसत दुसरीकडे पाहू लागली. प्रियानेही काही विशेष प्रतिक्रिया दिली नाही, पण स्नेहाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिने सर्वात आधी माझं अभिनंदन केलं आणि म्हणाली की मला माहीत होतं की तुम्हाला नक्की नोकरी मिळेल. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचा हास्य पाहून मला खूप समाधान मिळाले. त्यानंतर माझी नवी दिनचर्या सुरू झाली. मी दररोज सकाळी उठून ऑफिसला जायचो आणि सकाळी परत यायचो. मला वाटायचं की आता हळूहळू सगळं ठीक होईल. पण मी ऑफिसला गेल्यानंतर घरात स्नेहासोबत काय घडत होतं याची मला अजिबात कल्पना नव्हती. एक सकाळची गोष्ट. त्या दिवशी मला सुट्टी नव्हती, म्हणून मी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेलो. त्याच दिवशी प्रियालाही बँकेत जायचं होतं. तिने तिचे काही महागडे कपडे काढून स्नेहासमोर फेकले आणि म्हणाली की ऐक, हे कपडे नीट इस्त्री करून ठेव. जर एकाही ठिकाणी घडी राहिली तर काही खरं नाही. त्या दिवशी स्नेहाची तब्येत आधीपासूनच ठीक नव्हती. तिला हलका ताप होता आणि वारंवार चक्कर येत होती. पण तिने काहीच बोललं नाही, कारण नकार दिला असता तर सगळेजण मिळून तिला आणखी बोलून दाखवले असते. ती हळूहळू कपड्यांना इस्त्री करू लागली. तेवढ्यात अचानक आईने मोठ्याने हाक मारली, स्नेहा, इकडे ये. तिने घाईघाईने इस्त्री सुरक्षित ठेवली आणि आईकडे धावत गेली. आईने तिला स्वयंपाकघरातून काही सामान आणायला सांगितलं. ती घाईघाईने ते काम करून परत आली तेव्हा तिने पाहिलं की इस्त्री बराच वेळ एकाच जागी राहिल्यामुळे प्रियाचा महागडा ड्रेस हलकासा जळाला होता. हे पाहताच तिचा चेहरा पांढरा फटक पडली. तेवढ्यात प्रियाही तिथे आली. जशी तिची नजर जळालेल्या ड्रेसवर पडली तसा तिचा राग अनावर झाला. तिने काहीही न ऐकता स्नेहाच्या गालावर जोरदार थप्पड मारली. स्नेहा डगमगली पण पडली नाही. तरीही प्रियाचा राग शांत झाला नाही. तिने रागाच्या भरात गरम इस्त्री उचलली, स्नेहाचा हात पकडला आणि तिचा हात त्या गरम इस्त्रीवर दाबला. गरम इस्त्रीचा चटका लागताच स्नेहाच्या तोंडून वेदनेने भरलेली मोठी किंकाळी बाहेर पडली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिचा हात क्षणार्धात खूप भाजला. ती वेदनेने थरथर कापू लागली.
पण तिथे उपस्थित असलेल्या कोणाच्याही मनाला तिची दया आली नाही. तेवढ्यात आवाज ऐकून आईही तिथे आली. स्नेहाला वाटलं होतं की आता आई तिला वाचवेल, पण उलटच घडलं. आईने प्रियाला बोलण्याऐवजी तिची पाठ थोपटली आणि म्हणाली की शाब्बास बाळा, अगदी बरोबर केलंस. आज तिला धडा शिकवला नसता तर उद्याही आपल्या डोक्यावर बसेल. अशा मुलींना त्यांची जागा दाखवावीच लागते. आईचं हे बोलणं ऐकून स्नेहाचं मन पूर्णपणे तुटलं. तिने आपला भाजलेला हात लपवला आणि शांतपणे मान खाली घालून उभी राहिली. कारण तिला माहीत होतं की स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तरी तिचं कोणीही ऐकून घेणार नव्हतं. त्यामुळे ती सगळं शांतपणे सहन करत राहिली. तिने कधीही मला तिच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल काहीच सांगितलं नाही. कारण तिला वाटायचं की माझ्यामुळे घरात आणखी वाद होऊ नये. मी नेहमीप्रमाणे संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतलो. ती नेहमीप्रमाणे हसत माझ्याकडे आली. माझ्या हातातून बॅग घेतली, मला पाणी आणून दिलं आणि स्वयंपाकघरातून जेवण वाढून माझ्यासमोर ठेवलं. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच हास्य होतं, पण आज त्या हास्यामागे दडलेलं दुःख मला स्पष्ट जाणवत होतं. ती माझ्या जवळ बसली आणि विचारू लागली की आज ऑफिसमध्ये तुमचा दिवस कसा गेला? सगळं ठीक होतं ना? मी हसत म्हणालो की हो, सगळं ठीक होतं. अचानक माझी नजर तिच्या हातावर पडली. तिचा हात खूप भाजला होता. त्यावर मोठा लाल वर्ण दिसत होता. ते पाहून मी घाबरलो. मी लगेच तिचा हात माझ्या हातात घेतला आणि म्हणालो की स्नेहा, हे तुझ्या हाताला काय झालं? इतका हात कसा भाजला? तिने एक क्षण माझ्याकडे पाहिलं, मग नजर खाली घातली आणि हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली की काही नाही. जेवण बनवताना चुकून गरम भांडं हाताला लागलं, त्यामुळे भाजलं. मी तिच्या डोळ्यांकडे पाहत होतो. मला स्पष्ट जाणवत होतं की ती माझ्याशी खरं बोलत नव्हती. मी म्हणालो की स्नेहा, जेवण बनवताना हात असा भाजत नाही आणि भाजलाच असेल तर तू त्यावर औषध का लावलं नाहीस? तिने पुन्हा तेच उत्तर दिलं, काही झालेलं नाही, तुम्ही काळजी करू नका, मी ठीक आहे. पण माझं मन ते मानायला तयार नव्हतं. मला वाटत होतं की नक्कीच काहीतरी आहे जे ती माझ्यापासून लपवत आहे. मी लगेच फ्रीजजवळ गेलो, बर्फ काढला आणि तिच्या हातावर अलगद लावू लागलो. ती वेदनेने हलकीशी थरथरली, पण तरीही चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत होती. मी तिच्या हातावर मलम लावलं आणि म्हणालो की स्वतःची काळजी घे. तू दिवसभर काम करत असतेस, तुला काही झालं तर मला खूप वाईट वाटेल. तिने माझ्याकडे पाहून फक्त एवढंच म्हटलं की मला काही होणार नाही. तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या. तुमची नोकरी नुकतीच लागली आहे, मन लावून काम करा. मी तिचं बोलणं ऐकून शांत झालो, पण माझ्या मनात कुठेतरी शंका निर्माण झाली होती की ती मला खरं सांगत नाही. हळूहळू दिवस जात होते. मी दररोज सकाळी ऑफिसला जायचो आणि संध्याकाळी परत यायचो. स्नेहा नेहमीप्रमाणे घरातील सगळी कामं करत राहायची आणि तिच्या मनातलं दुःख कधीही मला जाणवू द्यायची नाही. एक दिवस संध्याकाळची वेळ होती. मी ऑफिसमधून थोडा उशिरा घरी पोचलो. आत आल्यावर पाहिलं तर हॉलमध्ये सगळेजण बसले होते. आई सोफ्यावर बसली होती. प्रिया आणि माझा धाकटा भाऊ आर्यनही नुकतेच बाहेरून परतले होते. आई त्यांना पाहून प्रेमाने म्हणाली की अरे माझी लेकरं आली, खूप थकले असाल, बसा, मी स्नेहाला सांगते, तुमच्यासाठी गरमागरम जेवण वाढते. दिवसभर किती मेहनत करता. तिच्या आवाजात एवढं प्रेम होतं की मी काही क्षण तिला नुसताच पाहत राहिले. हीच आई स्नेहाशी मात्र नेहमी नोकरांसारखी वागायची. तेवढ्यात माझी नजर आर्यनच्या हातातल्या मोठ्या मिठाईच्या डब्यावर गेली. आईने हसत विचारलं की अरे बाळा, ही मिठाई कोणत्या आनंदात आणलीस? आर्यन आनंदाने म्हणाला की आई, आधी सगळ्यांचं तोंड गोड कर, मग सांगतो. आईने हसत त्याच्या तोंडात मिठाईचा तुकडा भरवला. तो म्हणाला की आई, आज माझं प्रमोशन झालंय. आता मी बँकेत चीफ मॅनेजर झालो आहे आणि माझा महिन्याचा पगार 80,000 रुपये झाला आहे. हे ऐकताच आई आनंदाने अक्षरशः हरखून गेली. तिने लगेच आर्यनला मिठी मारली आणि म्हणाली की मला माहीत होतं की माझा मुलगा एक दिवस मोठा माणूस बनेल. प्रिया आनंदाने फुलून गेली होती. ती अभिमानाने म्हणाली, बघितलंच नाही, मी सांगितलं होतं ना की आर्यनला लवकरच प्रमोशन मिळेल. संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. तेवढ्यात आईने मोठ्याने हाक मारली, स्नेहा कुठे आहेस? लवकर बाहेर ये आणि सगळ्यांना मिठाई वाढ.
स्नेहा स्वयंपाकघरातून घाईघाईने बाहेर आली. तिचा हात अजूनही पूर्णपणे बरा झाला नव्हता. तरी तिने काहीही न बोलता सगळ्यांना मिठाई वाढायला सुरुवात केली. पण एकदाही कोणी तिला विचारलं नाही की तिची तब्येत कशी आहे किंवा तिने दिवसभर काही खाल्लं आहे का. सगळेजण फक्त आर्यनच्या यशाचा आनंद साजरा करत होते. तेवढ्यात आर्यन आनंदाने म्हणाला की आई, आज घरात पार्टी करूया. माझे सगळे मित्र येतील, ऑफिसमधले काही लोक येतील. आज जोरदार जल्लोष करू. आईने लगेच म्हटलं की अगदी करू बाळा. आज पूर्ण घरात आनंदाचं वातावरण असेल. मग तिने स्नेहाकडे वळून म्हटलं की ऐकलास ना, आज रात्रीचं सगळं जेवण तू एकटी बनवायचं आहे. कोणतीही कमतरता राहता कामा नये. वेगवेगळ्या भाज्या, मिठाई, स्नॅक्स सगळं तयार झालं पाहिजे. एखादी गोष्ट कमी पडली तर काही खरं नाही. स्नेहाने शांतपणे मान डोलावली आणि ती पुन्हा स्वयंपाकघरात गेली. मी हे सगळं पाहत होतो. माझ्या मनात वारंवार हाच प्रश्न येत होता की या घरात प्रत्येक आनंदाचं ओझं फक्त स्नेहाच्या खांद्यावरच का टाकलं जातं. पण त्यावेळी वातावरण बिघडवायचं मला नव्हतं, म्हणून मीही शांत राहिलो. स्वयंपाकघरात स्नेहा एकटीच तासनतास जेवण बनवत होती. तिचा भाजलेला हात अजूनही पूर्णपणे बरा झाला नव्हता. तरीही वेदना सहन करत ती सगळ्यांसाठी विविध पदार्थ तयार करत होती. कारण तिला माहीत होतं की थोडीशी ही चूक झाली तर पुन्हा एकदा सगळ्यांच्या रागाचा सामना करावा लागेल. तेवढ्यात आईने अचानक मला हाक मारली आणि म्हणाली की बाळा, माझी तब्येत काही ठीक वाटत नाही. तू मेडिकल स्टोअरमधून माझी औषधं घेऊन ये. मी काहीही न विचारता लगेच होकार दिला आणि औषधं आणण्यासाठी घराबाहेर पडलो. मला अजिबात कल्पना नव्हती की मी गेल्यानंतर स्नेहासोबत पुन्हा काही वाईट घडणार आहे. इकडे घरात सकाळपासून पार्टीची तयारी सुरू होती आणि स्नेहा एकटी संपूर्ण घराचं काम सांभाळत होती. तिने सकाळपासून एक घासही खाल्ला नव्हता. आधी पूर्ण घर स्वच्छ केलं, नाश्ता बनवला, दुपारचं जेवण तयार केलं आणि त्यानंतर संध्याकाळच्या पार्टीची तयारी सुरू केली. तासनतास स्वयंपाकघरात उभं राहिल्यामुळे तिचं शरीर पूर्णपणे थकून गेलं होतं. तिला वारंवार चक्कर येत होती. डोळ्यांसमोर अंधारी येत होती. तरीही ती कशीबशी स्वतःला सावरत काम करत होती. तेवढ्यात ती डगमगली आणि जवळजवळ पडणारच होती तेव्हा आईने तिला पाहिलं. आई लगेच प्रियाकडे गेली आणि हळू आवाजात म्हणाली की बाळा बघ, हिने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. जर ही आता पाहुण्यांसमोर बेशुद्ध पडली तर आपली बदनामी होईल. जा, जे काही उरलं असेल ते थोडंसं तिला दे, म्हणजे तिला काम करता येईल. आईला तिच्या तब्येतीची नव्हे तर स्वतःच्या मानाची चिंता होती. प्रियाने रागाने स्नेहाकडे पाहिलं. मग स्वयंपाकघरातून उरलेली थोडी भाजी एका ताटात काढून तिच्या समोर ठेवली आणि म्हणाली की हे घे, हे खा, जास्त नखरे करू नकोस. स्नेहाने काहीही न बोलता ते ताट घेतलं, कारण तिला खरोखरच खूप भूक लागली होती. तेवढ्यात प्रियाची बँकेतील एक सहकारी मैत्रीण घरात आली. ती आत येताच तिची नजर स्नेहावर पडली. स्नेहा स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात बसून उरलेलं जेवण खात होती. तिने आश्चर्याने विचारलं की अगं प्रिया, ही कोण आहे? मी हिला आधी कधी पाहिलं नाही. प्रियाने एक क्षणही विचार न करता हसत म्हटलं की अगं, ही आमच्या घरची नवी नोकराणी आहे. आमची जुनी नोकराणी गावाला गेली आहे, म्हणून काही दिवसांसाठी हिला कामावर ठेवलं आहे. तिची मैत्रीण फक्त अच्छा एवढंच म्हणाली. थोडा वेळ बसली आणि निघून गेली. स्नेहाने हे सगळं ऐकलं पण नेहमीप्रमाणे शांत राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. तेवढ्यात मी औषधं घेऊन घरी परतलो. आत येताच मला वाटलं की आधी स्वयंपाकघरात जाऊन पाहावं, स्नेहाने जेवण केलं आहे का. मी स्वयंपाकघरात पोचलो तेव्हा समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी पत्नी एका कोपऱ्यात बसून उरलेलं जेवण खात होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तिच्या चेहऱ्यावरचा अपमान स्पष्ट दिसत होता. माझं हृदय तुटलं. मी ताबडतोब तिच्या हातातून ताट घेतलं, तिचा हात धरला आणि तिला सरळ हॉलमध्ये घेऊन आलो, जिथे सगळे पाहुणे बसले होते. मी रागाने मोठ्या आवाजात म्हणालो की आई, हे सगळं काय चाललंय? ही माझी पत्नी आहे, या घरची सून आहे, कोणतीही नोकराणी नाही. तुम्ही तिची ही अवस्था कशी केली? माझा आवाज ऐकून सगळे पाहुणे आमच्याकडे पाहू लागले. तेवढ्यात प्रियाची तीच मैत्रीण आश्चर्याने म्हणाली की पण प्रिया, तू तर आत्ताच म्हणालीस की ही तुमच्या घरची नोकराणी आहे आणि रोहित म्हणतोय की ही त्याची पत्नी आहे. खरं काय आहे? संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. कोणाकडेही उत्तर नव्हतं. मी सगळ्यांसमोर म्हणालो की हो, ही माझी पत्नी आहे.
मी तिच्याशी माझ्या इच्छेने लग्न केलं आहे. ती गरीब नक्कीच आहे, पण तिचा आत्मसन्मान कोणापेक्षाही कमी नाही. आणि आज ज्या प्रकारे तिच्याशी वागणूक दिली गेली त्याबद्दल मला लाज वाटते. माझं बोलणं ऐकून आई रागाने माझ्या जवळ आली आणि दात ओठ खात म्हणाली की तुम्ही सगळ्यांसमोर हा तमाशा करत आहात. आपल्या घराण्याची अब्रू धुळीला मिळवत आहात. गप्पच आपल्या पत्नीला घेऊन खोलीत जा. मी तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणालो की नाही आई, आता खूप झालं. मी तिला खोलीत घेऊन जाणार नाही. आता आम्ही दोघं या घरातही राहणार नाही. एवढं बोलून मी स्नेहाला घेऊन आमच्या खोलीत गेलो. तिथे पोचल्यावर मी तिचा हात धरून म्हणालो की आता तुला एक दिवसही इथे राहायची गरज नाही. उद्या सकाळ होताच आपण हे घर कायमचं सोडून देऊ. तिने मला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण माझा निर्णय ठाम होता. तर रात्री आम्ही दोघांनी कशी बशी रात्र काढली. पण सकाळ होताच मला ऑफिसमधून अचानक महत्त्वाचा फोन आला. मला ताबडतोब जावं लागलं. मी स्नेहाला म्हणालो की तू कोणत्याही परिस्थितीत खोली बाहेर पडू नकोस. मी लवकर परत येईन आणि मग आपण दोघं इथून निघून जाऊ. तिने मान डोलावली आणि मी ऑफिसला गेलो. पण मी गेल्यानंतर आई आणि प्रिया पुन्हा तिच्या खोलीत आले. त्यांनी तिला जबरदस्तीने बाहेर बोलावलं आणि घरचं काम करण्यास सांगितलं. स्नेहाने नकार दिला तेव्हा दोघी तिच्याशी भांडू लागले. बोलाचाली इतकी वाढली की पायऱ्यांजवळ धक्काबुक्की सुरू झाली आणि तेवढंच स्नेहाचा तोल गेला. ती पायऱ्यांवरून घरंगळत खाली पडली. तिचं डोकं पायरीवर आदळलं आणि हात पायांनाही खरचटलं. वेदनेने तिच्या तोंडातून मोठी किंकाळी बाहेर पडली, पण तिला उचलण्यासाठी कोणाच्याही पायांनी पुढं पाऊल टाकलं नाही. संध्याकाळी जेव्हा मी ऑफिसमधून घरी परतलो तेव्हा आत येताच पाहिलं की स्नेहा पायऱ्यांच्या खाली बसून रडत होती. तिच्या डोक्यातून हलका रक्तस्राव होत होता आणि तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होते. मी धावत तिच्या जवळ गेलो, तिला सावरलं आणि घाबरून विचारलं की हे सगळं कसं झालं, कोणी केलं तुझ्याशी? तिने नेहमीप्रमाणे खोटं सांगितलं की काही नाही, माझा पाय घसरला होता. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो की नाही स्नेहा, माझ्याशी खोटं बोलू नकोस, मी तुला ओळखतो. तेवढ्यात माझी नजर वर उभ्या असलेल्या आई आणि प्रियाकडे गेली. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मला सगळं समजलं. मी रागाने त्यांच्या जवळ गेलो आणि म्हणालो की आई, तुम्ही इतक्या कठोर मनाच्या कशा काय असू शकता? ती गरीब मुलगी आहे म्हणून तिच्याशी जनावरांसारखं वागायचं. लोक जनावरांवरही एवढा अन्याय करत नाहीत जेवढा तुम्ही माझ्या पत्नीवर केला. तुम्ही तिला पायऱ्यांवरून ढकललं. पण आई आणि प्रिया दोघीही शांत राहील. मी एक क्षणही तिथे थांबणं योग्य समजलो नाही. मी लगेच स्नेहाला घेऊन डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी तिच्या डोक्यावर पट्टी बांधली, औषधं दिली आणि आराम करण्याचा सल्ला दिला. तिथून परत येताच मी स्नेहाला म्हटलं की तुझं सामान बांध, आता आपण इथे एक मिनिटही थांबणार नाही. तिने काहीही न बोलता तिची छोटी बॅग उचलली आणि आम्ही दोघं घराबाहेर पडलो. तेवढ्यात गेटवर आई आणि माझा धाकटा भाऊ आर्यन उभे होते. आई रागाने म्हणाली की जर तुम्ही या घरातून बाहेर जात असाल तर कायमचे जा. आणि लक्षात ठेवा, आज नंतर या घरातील एकाही वस्तूवर तुमचा कोणताही हक्क राहणार नाही. तुम्हाला आमच्या मालमत्तेतला एक पैसाही मिळणार नाही. त्यांचं बोलणं ऐकून मला दुःख झालं, पण मी ठामपणे उत्तर दिलं की मला तुमची संपत्ती नको आहे. मला माझ्या मेहनतीवर विश्वास आहे आणि या घराबद्दल बोलायचं तर आज नंतर मी कधीही मागे वळून पाहणार नाही. एवढं बोलून मी स्नेहाचा हात घट्ट धरला आणि मागे वळून न पाहता कायमचा त्या घरातून बाहेर पडलो. कारण आता माझ्यासाठी सर्वात मोठी संपत्ती माझा आत्मसन्मान आणि माझ्या पत्नीचा सन्मान होता. स्नेहाने माझा हात घट्ट धरला आणि हसत म्हणाली की तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्याजवळ मोठं घर नसलं तरी माझ्या आईचं एक छोटंसं घर आहे. आपण दोघं तिथे जाऊन राहू. घर कच्चं आहे, भिंती जुन्या आहेत आणि छतही जागोजागी तुटलेलं आहे. पण तिथे कोणीही आपला अपमान करणार नाही. आपण दोघं मेहनत करू आणि आपलं नवीन आयुष्य सुरू करू. तिचं बोलणं ऐकून माझ्या चेहऱ्यावरही आशेचं हास्य उमटलं. मी म्हणालो की मला महालांची गरज नाही, फक्त तुझी साथ हवी आहे. मग आम्ही दोघं तिथे पोचलो. घर खरंच खूप छोटं होतं, दारही जुनं होतं. भिंतींना जागोजागी तडे गेले होते आणि अनेक दिवस बंद असल्यामुळे सर्वत्र धूळ साचली होती. पण स्नेहाने आत पाऊल टाकताच म्हटलं की हेच आपलं घर आहे आणि बघा, एक दिवस आपण यालाही खूप सुंदर बनवू. तिने वेळ न दवडता झाडू उचलला आणि संपूर्ण घर स्वच्छ करायला सुरुवात केली. मीही तिला हातभार लावला. आम्ही दोघांनी मिळून
जुन्या तुटलेल्या वस्तू एका बाजूला ठेवले, फरशी स्वच्छ केली आणि घर राहण्यायोग्य बनवलं. माझ्याजवळ जे थोडे पैसे शिल्लक होते त्यातून मी बाजारात गेलो आणि थोडंसं रेशन घेऊन आलो. त्यात गव्हाचं पीठ, डाळ, तांदूळ, तेल आणि काही आवश्यक सामान होतं. संध्याकाळी स्नेहाने पहिल्यांदाच त्या छोट्या घराच्या स्वयंपाकघरात जेवण बनवलं. आम्ही दोघं जमिनीवर बसून एकाच ताटात जेवू लागलो. त्यावेळी आमच्याजवळ ना चांगलं फर्निचर होतं ना कोणतीही सुविधा. तरीही आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण आता कोणीही आम्हाला टोमणे मारणारं नव्हतं. त्या रात्री झोपताना छतातून हवा येत होती, काही ठिकाणी पाणी गळत असल्याच्या खुणाही स्पष्ट दिसत होते. पण स्नेहा हसत म्हणाली की मला तर हे घर कोणत्याही महालापेक्षा कमी वाटत नाही, कारण इथे आपण दोघं आपल्या मनाप्रमाणे राहू शकतो. तिचं बोलणं ऐकून मी तिचा हात धरला आणि म्हणालो की मी वचन देतो, एक दिवस मी तुला यापेक्षाही चांगलं घर देईन, जिथे तुला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नेहा नेहमीप्रमाणे लवकर उठली. तिने घराबाहेरच्या अंगणात पाणी शिंपडलं, मग चहा बनवला आणि मला उठवत म्हणाली की लवकर तयार व्हा, तुम्हाला ऑफिसलाही जायचं आहे. मी तयार झालो, नाश्ता केला आणि ऑफिसकडे निघालो. रस्ताभर माझ्या मनात एकच विचार होता की आता हळूहळू सगळं ठीक होईल. पण बहुधा नशिबाने अजूनही आमची परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. मी नेहमीप्रमाणे वेळेवर ऑफिसमध्ये पोचलो, पण आज तिथलं वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. सगळे कर्मचारी एकत्र जमले होते आणि हळू आवाजात बोलत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. मला काहीच समजत नव्हतं. तेवढ्यात काही वेळाने कंपनीचे मालक बाहेर आले आणि त्यांनी आम्हा सगळ्यांना मीटिंगसाठी बोलावलं. आम्ही सगळे हॉलमध्ये जाऊन उभे राहिलो. मालकांचा चेहरा खूप उदास दिसत होता. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि म्हणाले की मित्रांनो, मला अतिशय दुःखाने एक महत्त्वाची गोष्ट सांगावी लागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आमची कंपनी सतत तोट्यात चालली आहे. काम खूप कमी झालं आहे आणि खर्च भागवणं कठीण झालं आहे. आम्ही कंपनी वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण आता नाईलाजाने आम्हाला काही कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करावं लागत आहे. त्यांचं बोलणं ऐकताच संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली की आता कोणाचं नाव घेतलं जाणार. मग त्यांनी एक एक नाव वाचायला सुरुवात केली. अचानक मला माझंच नाव ऐकू आलं. माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मी काही क्षण स्तब्ध उभा राहिलो. मी कधीही कामात हलगर्जीपणा केला नव्हता. मी नेहमी वेळेवर ऑफिसमध्ये यायचो आणि पूर्ण प्रामाणिकपणे काम करायचो. तरी कंपनीच्या अडचणीमुळे माझी नोकरी गेली. मालक माझ्या जवळ आले आणि म्हणाले की रोहित, आम्हाला तुमच्या कामाबद्दल कधीही कोणती तक्रार नव्हती, पण परिस्थिती अशी आहे की आम्ही नाईलाजाने हा निर्णय घेत आहोत. भविष्यात कंपनीची परिस्थिती सुधारली तर सर्वात आधी आम्ही तुम्हालाच परत बोलवू. त्यांनी मला शेवटच्या महिन्याचा पगार आणि काही आवश्यक कागदपत्र दिली. मी जड मनाने त्यांचे आभार मानले आणि माझी छोटी बॅग घेऊन ऑफिसमधून बाहेर पडलो. बाहेर रस्त्यावर उभा राहून मी बराच वेळ शांत होतो. माझ्या मनात फक्त एकच विचार सुरू होता की आता घर कसं चालवायचं, स्नेहाला काय सांगायचं. ती इतक्या अडचणीनंतर पुन्हा हसायला लागली होती. तिला जर समजलं की माझी नोकरी गेली तर तिला किती दुःख होईल. मी हळूहळू घराच्या दिशेने चालू लागलो. रस्त्यावर प्रत्येक दुकानात लोक आपल्या कुटुंबासाठी सामान खरेदी करत होते आणि मी विचार करत होतो की आता आपल्या घरचं रेशन कसं आणायचं, किराणा दुकानाचं उधार कसं फेडायचं आणि पुढचे दिवस कसे जाणार. पण पुढच्या क्षणी स्नेहाचं ते वाक्य मला आठवलं की आपण दोघं एकत्र आहोत तर कोणतीही अडचण मोठी नाही. त्या एका वाक्याने मला पुन्हा धीर दिला. मी माझे अश्रू आवरले आणि मनाशी ठरवलं की कितीही अडचणी आल्या तरी मी हार मानणार नाही. मी पुन्हा नोकरी शोधेन, दिवस रात्र मेहनत करेन, पण स्नेहाच्या डोळ्यात पुन्हा कधीही अश्रू येऊ देणार नाही. हाच विचार करत मी जड पावलांनी आपल्या छोट्या घराकडे निघाले, जिथे मला माहीत होतं की कोणीतरी माझी वाट पाहत आहे आणि मला पाहताच नेहमीप्रमाणे हसत विचारेल की तुमचा दिवस कसा गेला. मी जड मनाने घरी पोचलो. जसं मी दार उघडलं तशी स्नेहा नेहमीप्रमाणे हसत माझ्या जवळ आली. पण माझ्या चेहऱ्यावरची उदासी पाहताच तिला समजलं की नक्की काहीतरी वाईट घडलं आहे. तिने हळूच विचारलं की काय झालं, तुम्ही एवढे काळजीत का दिसताय. मी तिच्या समोर बसलो आणि तिला सगळी हकीकत सांगितली की कंपनी तोट्यात चालली होती आणि मला नोकरीतून कमी करण्यात आलं आहे.
माझं बोलणं ऐकून ती काही क्षण शांत राहिली, पण पुढच्या क्षणी तिने माझा हात धरला आणि हसत म्हणाली की तुम्ही अजिबात काळजी करू नका. देव एक रस्ता बंद करतो तेव्हा दुसरा रस्ता नक्कीच उघडतो. आपण दोघं एकत्र आहोत ना, मग कसली भीती. मला माहीत आहे की तुम्ही मेहनती आहात. तुम्हाला लवकरच दुसरी नोकरी मिळेल. तिच्या बोलण्याने माझा खचलेला आत्मविश्वास पुन्हा जागा झाला. घरात थोडंफार रेशन होतंच आणि माझ्याजवळही काही पैसे शिल्लक होते. म्हणून आम्ही ठरवलं की जोपर्यंत नवी नोकरी मिळत नाही तोपर्यंत कसे बसे दिवस काढू. हळूहळू काही दिवस गेले. खर्च वाढत चालला होता, पण उत्पन्न अजिबात नव्हतं. अशा परिस्थितीत स्नेहाने स्वतःच एक मार्ग शोधला. तिला लहानपणापासून शिवणकाम येत होतं. तिने गल्लीतल्या स्त्रियांचे कपडे शिवायला सुरुवात केली. सुरुवातीला 1-2 जणी आल्या, मग हळूहळू तिच्या शिवणकामाची प्रशंसा संपूर्ण गल्लीत पसरली. आता रोज कोणी ना कोणी कपडे देऊन जायचे. तिला जे थोडे पैसे मिळायचे त्यातून घरचा खर्च कसा बसा भागू लागला. दुसरीकडे मीही दररोज सकाळी लवकर निघून संपूर्ण शहरात नोकरी शोधत होतो. अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या, अनेक ठिकाणी नकार मिळाला, पण मी हिंमत सोडली नाही. अखेर अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर मला एका छोट्या कपड्यांच्या कारखान्यात डाटा एंट्री ऑपरेटरची नोकरी मिळाली. माझा पगार फक्त 15,000 रुपये महिन्याला होता, पण त्यावेळी माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. माझं काम कॅम्प्युटरमध्ये रोजचा रेकॉर्ड अद्ययावत करणं, नवीन ऑर्डरची माहिती नोंदवणं, मालाची आवक जावक याचा हिशेब ठेवणं, स्टॉकचा रेकॉर्ड सांभाळणं, बिलांची नोंद करणं आणि कारखान्याच्या ऑफिसमधील इतर आवश्यक कॅम्प्युटरचं काम पाहणं होतं. नोकरी छोटी होती, पण प्रामाणिकपणे मेहनत करण्याची संधी मिळाली होती. मला वाटलं की आता हळूहळू आपलं आयुष्य पुन्हा सावरू लागेल. आता माझी दैनंदिनी ठरली होती. मी सकाळी लवकर उठायचो. स्नेहा माझ्यासाठी चहा आणि साधा नाश्ता बनवायची. मग मी कारखान्यात जायचो आणि ती घरी शिवणकाम करायची. संध्याकाळी मी परत आलो की आम्ही दोघं बसून दिवसभराच्या गोष्टी करायचो आणि भविष्याची स्वप्न रंगवायचो. एका संध्याकाळी मी कामावरून घरी परतलो तेव्हा पाहिलं की स्नेहा फरशीवर बसली होती. तिच्या समोर काही पुस्तकं उघडी पडली होती. तिच्या हातात एक जाड पुस्तक होतं, ज्याचं नाव होतं भारतीय राज्यव्यवस्था. तिच्याजवळ इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, सामान्य अध्ययन आणि इतर अनेक पुस्तकंही होती. मी आश्चर्याने तिच्या जवळ बसलो आणि हसत विचारलं की स्नेहा, ही कोणती पुस्तकं आहेत? तू काय वाचत आहेस? माझ्या बोलण्यावर तिने हळूच पुस्तक बंद केलं आणि काही क्षण शांत बसली. जणू सर्व काही सांगावं की नाही याचा विचार करत होती. मग ती हलक्या आवाजात म्हणाली की मी 12वी नंतर खूप कष्टाने पदवी पूर्ण केली होती. माझं नेहमीपासून एक स्वप्न होतं की मी UPSCची तयारी करेन आणि एक दिवस IAS अधिकारी बने, म्हणजे पुढे जिल्हाधिकारी होता येईल. पण आमची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट होती की आई 2 वेळेच्या जेवणाची सोय करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करायची. माझ्याजवळ कोचिंगसाठी सुद्धा पैसे नव्हते. महागडी पुस्तकं तर खूप दूरची गोष्ट होती. त्यामुळे मला माझं स्वप्न अर्धवट सोडावं लागलं आणि आईबरोबर काम करायला सुरुवात केली. पण खरं सांगू का, आजही ते स्वप्न माझ्या मनात जिवंत आहे. मी आजही अभ्यास करू इच्छिते आणि एक दिवस स्वतःच्या मेहनतीने जिल्हाधिकारी बनू इच्छिते. तिचं बोलणं ऐकून मी काही वेळ तिच्याकडे नुसताच पाहत राहिलो. मला विश्वासच बसत नव्हता की ज्या मुलीचा माझ्या घरच्यांनी अशिक्षित, गावंढळ आणि गरीब म्हणून अपमान केला होता, ती इतकी शिकलेली, समजदार आणि मोठी स्वप्न पाहणारी होती. माझ्या डोळ्यांसमोर एका क्षणात सगळंच बदललं. स्नेहाने माझ्याकडे पाहत म्हटलं की मला माफ करा. मी तुम्हाला आजपर्यंत ही गोष्ट सांगितली नाही. मी तुम्हाला फसवू इच्छित नव्हते, पण मला कधीच अशी संधी मिळाली नाही की मी तुम्हाला माझ्याबद्दल सगळं सांगू शकेन. मी ताबडतोब तिचा हात धरला आणि हसत म्हणालो की माफी कसली स्नेहा. आज तर मला तुझा पूर्वीपेक्षाही जास्त अभिमान वाटतो. तू एवढं मोठं स्वप्न पाहिलंस आणि इतक्या कठीण परिस्थितीतही ते मनातून कधी जाऊ दिलं नाहीस. हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. जर तुझं स्वप्न जिल्हाधिकारी बनण्याचं असेल तर आता ते फक्त तुझं नाही तर आपल्या दोघांचं स्वप्न आहे. आपण दोघं मिळून ते पूर्ण करू. माझं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने हळूच म्हटलं की पण हा रस्ता खूप कठीण असतो. यासाठी वर्षानुवर्ष मेहनत करावी लागते. प्रथम UPSCची तयारी करावी लागते. देश विदेशातील रोजच्या घडामोडींवर लक्ष ठेवावं लागतं. दररोज वर्तमानपत्र वाचावं लागतं. करंट अफेअर्सचा अभ्यास करावा लागतो. उत्तरलेखांचा सराव करावा लागतो.
मग प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते, त्यानंतर मुख्य परीक्षा आणि मग मुलाखत. हे सगळं यशस्वीपणे पार पडलं आणि चांगली रँक मिळाली तरच IAS सेवा मिळते आणि त्यानंतर पुढे जिल्हाधिकारी होण्याची संधी मिळते. मी तिचा प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत होतो. मग एक क्षणही विचार न करता म्हणालो की रस्ता कितीही कठीण असला तरी ध्येय खरं असेल तर माणूस नक्की तिथपर्यंत पोचतो. मी जास्त कमवत नाही, पण जेवढं कमवेन त्यातून सर्वप्रथम तुझ्या शिक्षणावर खर्च करेन. गरज पडली तर ओव्हरटाईम करेन, दुसरी नोकरीही करेन, पण तुझं स्वप्न कधीही तुटू देणार नाही. त्या दिवशी पहिल्यांदाच मी तिच्या डोळ्यात तीच चमक पाहिली जी बहुधा वर्षांपूर्वी गरिबीने तिच्याकडून हिरावून घेतली होती. तिने भाऊक होऊन माझा हात दोन्ही हातांनी धरला आणि म्हणाली की मला नेहमी वाटायचं की माझी स्वप्न माझ्या आईबरोबरच संपली, पण आज तुम्ही मला पुन्हा जगण्याचं कारण दिलं. आता मी पूर्ण मेहनत करेन आणि एक दिवस तुम्हाला तुमच्या निर्णयाचा अभिमान वाटेल. मी हसत म्हणालो की मला तर आजही तुझा अभिमान आहे आणि ज्या दिवशी तू जिल्हाधिकारी होशील त्या दिवशी संपूर्ण जगाला समजेल की एखाद्या माणसाची ओळख त्याच्या पैशाने किंवा घराने नाही तर त्याच्या मेहनतीने, जिद्दीने आणि स्वप्नांनी होते. त्या रात्री आमच्या छोट्याशा कच्च्या घरात वीज वारंवार येत जात होती. खोलीत फक्त एक छोटी लालटेन पेटलेली होती, पण त्या मंद प्रकाशातही आम्हाला आमचं भविष्य स्पष्ट दिसत होतं. कारण आमच्याकडे संपत्ती नव्हती, पण आशा होती. आणि अनेकदा आयुष्य बदलण्यासाठी आशाच सर्वात मोठी ताकद असते. दुसऱ्याच दिवशी मी माझा पहिला पगार आणि थोडी बचत एकत्र करून स्नेहासाठी UPSCची सर्व आवश्यक पुस्तकं मागवली. जेव्हा पुस्तकांचे मोठे बॉक्स घरी पोचले तेव्हा स्नेहा त्यांच्याकडे काही वेळ शांतपणे पाहत उभी राहिली. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले होते. तिने हळूच एक पुस्तक छातीशी कवटाळलं आणि म्हणाली की मला कधीच वाटलं नव्हतं की एक दिवस मी पुन्हा माझ्या स्वप्नाची सुरुवात करू शकेन. मी हसत म्हणालो की आता मागे वळून पाहू नकोस, आता फक्त ध्येयाकडे लक्ष दे. त्याच दिवशी तिने एक वही काढली आणि स्वतःचं संपूर्ण वेळापत्रक तयार केलं. तिने ठरवलं की ते दररोज सकाळी 4 वाजता उठेल, प्रथम 2 तास अभ्यास करेल, मग घरचं काम आणि शिवणकाम करेल, त्यानंतर पुन्हा अभ्यास करेल. संध्याकाळी मी ऑफिसमधून परतल्यावर आम्ही दोघं बसून दिवसभराच्या तयारीवर चर्चा करू. तिला माहीत होतं की मजबूत पाया नसताना मोठी इमारत उभी राहत नाही. प्रत्येक प्रकरण वाचल्यानंतर ती स्वतःच्या हाताने नोट्स तयार करायची, महत्त्वाच्या गोष्टी वेगळ्या वहीत लिहायची आणि दररोज आधी शिकलेल्या विषयांचा पुन्हा अभ्यास करायची. यासोबतच तिने दररोज वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली. देश विदेशातील घडामोडी वाचायची, महत्त्वाच्या घटनांच्या नोट्स तयार करायची आणि करंट अफेअर्सची वेगळी फाईल्स तयार करायची. हळूहळू तिने भारतीय संविधान, आधुनिक इतिहास, भारतीय अर्थव्यवस्था यांसह इतर विषयांचा अभ्यास सुरू केला. मी दररोज कारखान्यात काम करायचो आणि परतताना तिच्यासाठी कधी नवीन वही, कधी पेन, तर कधी नवीन पुस्तकं घेऊन यायचो. कारण मला माहीत होतं की हा खर्च नसून आपल्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. अनेकदा घरचा खर्च चालवणं कठीण होऊन बसायचं, पण आम्ही तिचा अभ्यास कधीही थांबू दिला नाही. महिन्याच्या मेहनतीनंतर जेव्हा तिची तयारी पूर्ण झाली तेव्हा तिने UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरला. ज्या दिवशी तिने फॉर्म सबमिट केला त्या दिवशी तिचे हात हलके हलके थरथरत होते. तिने देवासमोर हात जोडून फक्त एवढंच म्हटलं की मला माझ्या मेहनतीचं फळ नक्की दे. काही महिन्यानंतर तिची पहिली परीक्षा झाली, जिला प्रिलिम्स म्हणून ओळखलं जातं. परीक्षेच्या दिवशी मी तिला परीक्षा केंद्रापर्यंत सोडायला गेलो. मी हसत म्हणालो की घाबरू नकोस, तू जेवढी मेहनत केली आहेस त्याचं फळ तुला नक्की मिळेल. तिने आत्मविश्वासाने परीक्षा दिली आणि मग निकालाची वाट पाहणं सुरू झालं. ज्या दिवशी प्रिलिम्सचा निकाल लागला त्या दिवशी आमच्या दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली होती. तिने थरथरणाऱ्या हातांनी वेबसाईट उघडली आणि जसा तिचा रोल नंबर दिसला तशा तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. तिने प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्या दिवशी आमचा आनंद गगनात मावत नव्हता, पण आम्हाला माहीत होतं की खरी आव्हानं अजून बाकी आहेत. त्यानंतर तिने पुढचे सुमारे 3 महिने फक्त मेन्स परीक्षेच्या तयारीत घालवली. आता ती दररोज कित्येक तास उत्तर लेखनाचा सराव करायची, वेळेचं नियोजन करून प्रश्न सोडवायचे, जुन्या प्रश्नपत्रिका सोडवायची आणि स्वतःच्या चुका सुधारायची.
अखेर मेन्स परीक्षेचाही दिवस आला. तिने पूर्ण आत्मविश्वासाने सर्व पेपर दिले. मग अनेक महिने निकालाची वाट पाहावी लागली आणि जेव्हा मेन्सचा निकाल लागला तेव्हा त्यातही तिचं नाव होतं. आता फक्त शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत बाकी होती. मुलाखतीच्या तयारी दरम्यान ती देशाचं राजकारण, प्रशासन, समाज, अर्थव्यवस्था आणि वर्तमान घडामोडींवर तासनतास अभ्यास आणि चर्चा करायची. मीही शक्य तेवढी मदत करायची. अखेर मुलाखतीचाही दिवस आला. बोर्ड सदस्यांनी तिला तिच्या शिक्षणाबद्दल, आयुष्यातील संघर्षाबद्दल, निर्णय क्षमता, प्रशासकीय दृष्टिकोन आणि समाजाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले. तिने कोणताही घाबरटपणा न दाखवता पूर्ण आत्मविश्वासाने आणि साधेपणाने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. काही काळानंतर अंतिम निकाल जाहीर झाला. त्या दिवशी आम्ही दोघं सकाळपासूनच अस्वस्थ होतो. जसा निकाल लागला तिने थरथरणाऱ्या हातांनी आपला रोल नंबर शोधला आणि पुढच्या क्षणी आनंदाने ओरडली की रोहित, माझं नाव आलंय, मी IAS झाले. तिचा आवाज ऐकताच माझ्याही डोळ्यात अश्रू आले. मी तिला मिठी मारली. त्या दिवशी असं वाटत होतं की आमच्या वर्षानुवर्षाच्या मेहनतीला एका क्षणात यश मिळालं. त्यानंतर तिचं ट्रेनिंग सुरू झालं. तिला उत्तराखंडामधील मसुरी येथील राष्ट्रीय प्रशासन अकादमीत पाठवण्यात आले. तिथे तिने प्रशासन, कायदा, सरकारी व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस प्रशासन, विकास योजना, सरकारी फायलांचं काम, जनतेच्या समस्या सोडवणं आणि एका जबाबदार अधिकाऱ्याची सर्व कर्तव्य शिकली. मधल्या काळात तिला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्येही प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. तिथे तिने अनुभवी अधिकाऱ्यांसोबत काम करून एका जिल्ह्याचं प्रशासन कसं चालवलं जातं हे प्रत्यक्ष शिकून घेतलं. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तिची IAS अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तिने काही काळ विविध प्रशासकीय पदांवर काम करून अनुभव मिळवला आणि मग एक दिवस सरकारने तिचे एका जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर म्हणून नियुक्ती केली. ज्या दिवशी तिने पहिल्यांदा कलेक्टर कार्यालयात पाऊल ठेवलं त्या दिवशी तिच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. तिला बहुधा तिच्या आईची आठवण येत होती, जिने गरिबीतही तिला शिकवलं होतं आणि स्वतःची अपुरी राहिलेली स्वप्न बाजूला ठेवून आपल्या मुलीचं स्वप्न जिवंत ठेवलं होतं. मलाही त्या दिवशी असं वाटत होतं की माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा विजय मिळाला आहे. काही दिवसांनी तिचं ट्रेनिंग आणि सुरुवातीच्या नियुक्त्या पूर्ण झाल्या आणि मी तिला घ्यायला गेले. तशी ती माझ्या समोर आली. तिने काहीही न बोलता मला मिठी मारली आणि रडत म्हणाली की मला आजही विश्वास बसत नाही की ज्या मुलीला कधी 2 वेळचं जेवणही मोठ्या कष्टाने मिळायचं, आज तीच एका जिल्ह्याची कलेक्टर बनली. मी हसत म्हणालो की तुझं स्वप्न पूर्ण झालं. तिने माझ्याकडे पाहत म्हटलं की नाही रोहित, हे फक्त माझं स्वप्न नव्हतं. जर त्या दिवशी तुम्ही माझा हात धरला नसता, जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नसता, जर तुम्ही माझ्यासाठी दिवसरात्र मेहनत केली नसती, तर मी कधी इथपर्यंत पोचलेच नसते. हा आपल्या दोघांचा विजय आहे. काही दिवसानंतर सरकारकडून तिला राहण्यासाठी एक मोठा सरकारी बंगला मिळाला. जेव्हा आम्ही पहिल्यांदा त्या बंगल्यात पाऊल ठेवलं तेव्हा काही क्षण आम्ही शांत उभे राहिलो. आम्हाला आपलं ते छोटंसं कच्चं घर आठवलं, जिथे छतातून पाणी गळायचं, तिथे आम्ही एका प्लेटमध्ये जेवलो होतो, जिथे अंधारात कंदिलाच्या प्रकाशात मोठी स्वप्न पाहिली होती. आज देवाने ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवली होती. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर स्नेहाचा मोठा फोटो छापून आला होता आणि त्याखाली लिहिलं होतं की गरीब कुटुंबातील मुलगी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर IAS बनली, आता एका जिल्ह्याची कलेक्टर. ही बातमी माझ्या जुन्या घरापर्यंतही पोचली. काही दिवसांनी माझी आई, माझा धाकटा भाऊ आर्यन आणि प्रिया आमच्या सरकारी बंगल्याच्या बाहेर येऊन उभे राहिले. त्यांनी गार्डला सांगितलं की त्यांना आमची भेट घ्यायची आहे. गार्डने आत येऊन आम्हाला सांगितलं तेव्हा मी आणि स्नेहा दोघंही बाहेर आलो. आईच्या डोळ्यात अश्रू होते. तिने स्नेहासमोर हात जोडले आणि कापड्या आवाजात म्हणाली की बेटा, आम्हाला माफ कर. आम्ही तुला कधी समजलोच नाही. आम्ही तुझी गरिबी पाहिली पण तुझी किंमत ओळखली नाही. आज समजलं की माणसाची खरी ओळख त्याच्या पैशाने नाही, तर त्याच्या संस्कारांनी, मेहनतीने आणि चारित्र्याने होते. मी काही क्षण शांत उभा राहिलो. मग शांत आवाजात म्हणालो की आई, आज तुला स्नेहाची आठवण आली आहे कारण आज ती कलेक्टर बनली आहे. जर आजही ती गरीब असती तर तू तिला स्वीकारायला आली असतीस का? माझा हा प्रश्न ऐकताच तिथे खोल शांतता पसरली. कोणाकडेही उत्तर नव्हतं. सर्वांच्या नजरा खाली झुकल्या. तेवढ्या स्नेहा पुढे आली.
तिने आईचे जोडलेले हात अलगद खाली केले आणि म्हणाली की मी कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवत नाही. जे घडलं ते आता बदलता येणार नाही. पण मला तुम्हा सर्वांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. कधीही कोणत्याही गरीब माणसाला त्याच्या गरिबीमुळे कमी समजू नका. कारण मेहनत करणारा माणूस एक दिवस स्वतःचं नशीब स्वतः घडवतो. तिचं बोलणं ऐकून आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने स्नेहाला मिठी मारली. आर्यन आणि प्रिया देखील लाजेने मान खाली घालून उभे राहिले. त्या दिवशी मला पहिल्यांदाच जाणवलं की आयुष्यातला सर्वात मोठा विजय फक्त मोठा अधिकारी होण्यात नसतो, तर माणसांची विचारसरणी बदलण्यात असतो. जे लोक कधी माणसांची किंमत त्याच्या पैशावरून ठरवत होते, त्यांनाच आज मेहनत, संस्कार आणि स्वाभिमानाचं खरं महत्त्व समजलं होतं. आणि त्याच दिवशी आमच्या संघर्षाची कथा संपली नाही, तर एका नव्या, यशस्वी आणि प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात झाली. मित्रांनो, या कथेची शिकवण एवढीच की माणसाची किंमत त्याच्या पैशाने नाही, तर त्याच्या मेहनतीने, संस्काराने आणि जिद्दीने ठरते. कोणालाही त्याच्या गरिबीमुळे कधी कमी लेखू नका, कारण वेळ बदलायला फार वेळ लागत नाही. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कथेतील सर्वात जास्त कोणतं पात्र तुम्हाला भावलं ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.